आणि याच मराठा आरक्षणाची ठिणगी पडली ती जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये। या जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषणाला बसले, तिथे लाठीमार झाला आणि त्यानंतर हे आंदोलनाचं लोण महाराष्ट्रभर पसरलं। या आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे अंतरवाली सराटीने पाहिले। आता पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत, पण यावेळी अंतरवाली सराटीतूनच त्यांना नेमका विरोध होतोय। हा विरोध का होतोय, कोणत्या मुद्द्यावर होतोय आणि त्यावर मनोज जरांगेंची भूमिका नेमकी काय, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मनोज जरांगे आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा माघारी येणारच नाही। आरक्षणासाठीचा इतका मोठा लढा उभारणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाला विरोध केलाय, तोही जिथं आंदोलनाची ठिणगी पडली त्याच अंतरवाली सराटीतल्या ग्रामस्थांनी। हजारापासून 10,000पासून 15,000पासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्या। कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या। मनोज जरांगे, वय अवघ 40, मराठा आरक्षण लढ्याचा झंझावात उभा करणारं नेतृत्व, शिडशिडीत बांधा, दाढीची वाढलेली खुंट आणि प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस वाटावा असं बोलणं। मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसतात तेव्हा त्यांचा सुकलेला चेहरा पाहून प्रत्येकाच्या मनात कालवा कालव व्हायची। ते जेव्हा मोर्चा काढायचे तेव्हा लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी व्हायचे। रस्त्यावरच राहायचं, जिथे मुक्काम असायचा त्या परिसरातले लोक चटणी भाकर आणायचे, ती खायची आणि उशाला दगड घेऊन हाडं गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढायची। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं आणि ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं। कोण आहेत मनोज जरांगे? मनोज जरांगे मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे। नंतर मनोज जरांगे जालना जिल्ह्यातील अंकुश नगरात स्थायिक झाले। एकेकाळी मनोज जरांगे यांनी पोटा पाण्यासाठी हॉटेलमध्ये काम केलं। मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्यासाठी जमीन विकली। आरक्षणासाठी जरांगेंनी अनेक आंदोलनं, उपोषणं करत मोर्चे काढले। 1 सप्टेंबर 2023 रोजी जरांगेंच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मराठवाड्यातलं जरांगेंचं आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचलं। एका गावात आंदोलनाची ठिणगी पडली आणि आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर वाऱ्यासारखा पसरला आणि ते गाव होतं अंतरवाली सराटी। आता याच गावातील 70 ग्रामस्थांनी सह्या करून ठराव करत जरांगेंच्या उपोषणाला विरोध केलाय। ज्या गावाने मनोभावे इमानद्वारे जी सेवा केली ते गाव असं 2 आणि 5 हजाराला विकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही। जे गाव आज देशामध्ये नाही तर जगामध्ये गाजलंय आणि त्या गावातल्या लोकांनी एवढी सेवा केली हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्यावर तुम्ही पैशाचा आरोप करून त्यांना बदनाम करता ही योग्य वाटत नाही। एकूणच मराठा आरक्षण आंदोलनाचं रोग जिथे लावलं आणि त्याच्या फांद्या महाराष्ट्रभर पसरल्या त्याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध झालाय। चारचं जे आमरण उपोषण आहे आचारसंहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये, त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले की 8 तारखेला मी आमरण उपोषण करणार 4च्या ऐवजी। तर हे गावकऱ्यांना विचारून केलं, ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्यांऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून। रवी मुंडेसह एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।